वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. सो मी बऱ्याच दिवसांनी आज व्लॉग बनवते आहे आणि आज व्लॉग बनवायचं रिझन असं आहे, मी बऱ्याच दिवसांनी माझ्या नाशिकच्या किचनमध्ये कुक करणार आहे. किचनमध्ये कुक करणार आहे. सो आज मी एक स्पेशल डिश बनवणार आहे जी की माझी फेवरेट आणि फॅमिलीची फेवरेट आहे, पायनॅपलचा गोड शिरा. सो त्याची रेसिपी आज मी पूर्ण व्लॉगमध्ये दाखवणार आणि आपण ती एका स्पेशल व्यक्तीला पण टेस्ट करवणार आहोत, कारण त्याला अजिबात आवडत नाही आणि माझी इच्छा आहे की तू माझ्या हातचा एकदा खा. सो आज मी ते पण टाकणार आहे, त्यांना पण घेऊन जाणार आहे आणि आपण बघूया काय रिव्ह्यूज आहे. सो मी पूर्ण रेसिपी टाकते, स्टे ट्यून गाईज. इथे मी छानपैकी रवा भाजायला घेतलाय. मी मापानुसार घेतलाय रवा, कारण माझा जो केकचे भांडे आहे त्याच्या मापाच्या हिशोबाने मी इथे रवा घेतला. तर तो व्यवस्थित भाजू द्यायचा आपल्याला, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला छान कमी गॅसवर तुपात भाजायचं आहे. सो तो होतोय तोपर्यंत इकडे मी ड्रायफ्रूट्स काढते आहे. सो मी ड्रायफ्रूट्स पण घेते इथे काढायला. ड्रायफ्रूट्समध्ये मी कंजूसी नाही करत, आय डोंट नो वाय. हां, सो ड्रायफ्रूट्स ठेवायला म्हणते टाकायला. एक मिनटात कॅमेरा सेट करू द्या. हां, सो ड्रायफ्रूट्स टाकायला काय विषय होतोय हा, ओके. सो ड्रायफ्रूट्स टाकायला नो कंजूसी, फॅमिलीसाठी तर अजिबात नाही. सो काजू बदाम मी थोडं डेकोरेशनला पण ठेवणार आहे, किसून असं छान टाकायला. मी ना मला समजत नाहीये काय विषय चाललाय. नाही इथेच ठीक आहे. ओ गॉड, ओके दिसतीये मी फाईन. तर बदाम घेते मी, ना 12-13 बदाम आणि 12-13 काजू असे घेतलेत. बदाम मी थोडंसं अजून ॲड करते, कारण आपलं किसून पण टाकायचं डेकोरेशनसाठी. हा एक ह्याला आपण हिंदीमध्ये शिव्या देतो. माझ्या पायनॅपल शिऱ्यात मला आवडतो, बट हा अख्खा चिलगोजा आहे, ह्याला चिलगोजाच म्हणतात. ओके, सो अख्खा चिलगोजा आहे बघा. तर हा पण जरासा जाईल फ्लेवरसाठी, कारण हा खूप हेल्दी आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सो ते मी थोडंसंच घेतलंय, कारण ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मी का असं घाण बोलून दाखवते ते माझे फेवरेट किशमिश पण आपल्याला भरपूर घ्यायचे नाही आहे, थोडेच घ्यायचे. त्याचं कारण सांगते, कारण आपण पायनॅपलचे स्लाईस पण टाकणार आहोत. पायनॅपल छान चॉप करून घ्यायचं आणि व्यवस्थित टाकायचं. सो किशमिश थोडेसेच घ्यायचे आणि रवा खमंग भाजू द्यायचा. तोपर्यंत मी ड्रायफ्रूट्स चॉप करून घेते आणि आपलं पायनॅपल पण चॉप करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते की चॉप केलं आहे आणि मग मी पुढची रेसिपी दाखवते. गाईज प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. सो ही स्पेसिफिक नाईफ आहे जी मी यूज करते ड्रायफ्रूट्स आणि फ्रूट्स कट करायला. मोस्टली लाईक त्याच्यात आपण चिकन पण कट करू शकतो, बट त्याला जसं धार नाही राहत, जरी तो इतका असा दिसतो शार्प नाही राहत तो. सो त्याच्यामुळे मी, कारण ड्रायफ्रूट्स मोस्टली कट करताना माझा हात काहीही करून त्याला काही होतं. आणि अजून एक टिप अशी सांगेल मी, जेव्हा तुम्ही रवा भाजता, एक मिनटात, जेव्हा पण तुम्ही रवा भाजाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला तूप व्यवस्थित कडकडून तापू द्यायचं आहे. ते तापल्यानंतर छान असं पटकन कप भरून रवा त्याच्यात टाकायचा आहे, काहीच नाही करायचं आणि त्याच्याने आपला शिळा सॉफ्ट होतो. येस, खूप सॉफ्ट होतो. आणि मला माहीत नाही, मला माझ्या घरी किचनमध्ये कुक करताना एक डिफरंट वाईब किंवा एक आनंद आहे जो मी एक्सप्रेस नाही करू शकत. आणि आता मी पायनॅपल टाकायला घेते आणि ड्रायफ्रूट्स दाखवते. सो गाईज, आता आपलं तूप गरम झालं आहे, आपण त्याच्यात ऍड करणार आहे ड्रायफ्रुट्स. सो आता आपण सगळे ड्रायफ्रुट्स हळूहळू ऍड करू याच्यात. आणि तुपाचा छान स्मेल आला आहे मला.
मला अजून कट करायचं. तर मी थोडासा गॅस फास्ट केलाय आणि व्यवस्थित आपले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान पायनॅपल टाकू त्याच्यात, कारण ते कॅरेमलाइज होणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता खमंग सुगंध येतोय. आता इथे आपण ड्रायफ्रुट्स आणि पायनॅपल कॅरेमलाइज व्हायला टाकून दिले. म्हणजे पायनॅपल कॅरेमलाइज झालं की आपण त्यात गूळ घालायचा, वेलची पूड घालायची आणि मग आपला रवा टाकायचा आणि मग छानपैकी उकळी येऊ द्यायची दुधासोबत. त्याला रेडी आपला पायनॅपलचा हलवा. सो आपलं पायनॅपल छानपैकी कॅरेमलाइज होतं. छानपैकी आपलं पायनॅपल कॅरेमलाइज होतंय तोपर्यंत मी वेट करते की मी अजून काहीतरी बनवणार आहे. मी प्लॅन केलं मी तंदूर सँडविच बनवणार आहे. कारण कोणाला तरी खूप भूक लागलेली होती. नाही बस लाईक ठीक आहे मी काहीतरी छान बनवते स्पायसी, कारण मी थोडी हेल्थ कॉन्शियस आहे. तर मला नाही वाटत का बाहेरचं खाल्लं तर. सो आता मी रवा टाकते. आपलं पायनॅपल छानपैकी कॅरेमलाइज झालंय. ओके, मला कॉल आला 1 मिनिट. अशा प्रकारे आता मी याच्यात दूध टाकलंय, आपला रवा पण टाकला आहे आणि पायनॅपल पण, आणि थोडीशी मी साखर टाकते. आता साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मी कमी गोड बनवते आणि जरा साखरेवरून वाद चालू आहे माझ्या घरात. मी कमी गोड बनवते आणि छान असं यम यम. बट तुमच्या अंदाजे तुम्हाला कसं गोड आवडतं त्या हिशोबाने तुम्ही बनवू शकता. नंतर आपण टाकूया त्याच्यात केसरचं दूध जे मी बनवलंय. ओके, आता ह्याला छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मस्त शिजू द्यायचं आहे कमी गॅसवरती. ओके, तोपर्यंत आपण हातच लावायचा नाही आणि तोपर्यंत मी 1 साईड सँडविचची तयारी करून घेते. सँडविचची रेसिपी एकदम शॉर्टमध्ये दाखवेल, कारण ती एकदम असे काही अवघड नाही आहे आणि ते खूप बनवतात लोक. असं ची तयारी झाली आहे. मला खूप घाई झाली होती, माझं अजून आवरायचं आणि मग सँडविच स्टफ केलं आहे. ते माझं सँडविच मेकरमध्ये घी लावून मी ते गरम करायला ठेवलं आहे. ओके, सो यामध्ये आपण घातलं आहे पनीर किसून घातलं आहे, चीज किसून, कांदा, मीठ, मिरची आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे, कारण मला असं थोडंसं टिक्कासारखं त्याला फ्लेवर द्यायचं होतं. इथे मी आता पनीर ठेवते आणि ते लॉक करते आहे. आणि इथे आपला शिरा अप्रतिम प्रकारे रेडी झाला आहे. आता मी त्याला छान डेकोरेट करते आणि सर्व करते. सो इथे छान प्रकारे आपला शिरा रेडी झाला आहे विदाऊट कलर. आणि सो तुम्ही प्लीज मला ट्राय करून सांगा तुम्हाला आवडलाय की नाही कमेंट्समध्ये. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सो शिरा झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं गंगा आरतीसाठी. मी फटाफट रेडी होऊन मी खूप शॉर्ट्स घ्यायचं विसरले त्या दिवशी, बट मला स्वतः लाईव्ह एन्जॉय करायचं त्याच्यामुळे फोन जरा साईडला ठेवला होता. बट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स की नाशकासारख्या ठिकाणी गोदा आरती सेलिब्रेट करतोय आम्ही. अँड वन ऑफ माय फ्रेंड वॉज विथ मी आणि मी त्यालाच म्हणालेलं की मला जायचं आहे आणि तूच माझ्यासोबत चल. सो इट वॉज लाईक व्हेरी स्पेशल, कारण तो तिथे राहतो. सो दॅट्स वाय वी वर देअर अँड इट वॉज व्हेरी ब्युटिफुल एक्सपिरियन्स. लाईक जो तिथे ऑरा होता पॉझिटिव्ह, तो मी असा शब्दात एक्सप्लेन. आणि त्याच दिवशी आमच्या घरी तनूचा बर्थडे होता. सो आम्ही डिनरला बाहेर गेलो आणि नंतर डिनरवरून आल्यावर मी छान फोटोज पोस्ट केले माझे. तनूचा बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही घरीच. आणि नंतर माझे व्लॉग्स जरा लोक बघतायत मला असं समजलं आणि काही नाही. अँड